पुण्यासहित संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडणाऱ्या वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूच्या आधी तिला मारहाण झाल्याचा संशय सगळ्याला येत होता आणि तसंच स्पष्ट रिपोर्टमध्ये दिसत पण होतं. पण त्या दिवशी नेमकं पोलिसांना तिच्या रूममध्ये नक्की काय काय सापडलं होतं, तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिच्या रूममध्ये एक लोखंडी पहार, तसंच चॉकलेटी आणि पिवळसर रंगाची एक खोली साडी, एक चौकोनी स्टूल, त्यासोबत इतर काही संशयास्पद वस्तू तिच्या रूममध्ये सापडल्या होत्या. ह्यावरून तर हे स्पष्ट होतं की वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूच्या आधी तिला मारहाण करण्यात आली होती. त्यासोबत तिच्या अंगावरती लालसर आणि काळपट डाग दिसत होते. तिच्या असलेल्या गळ्याच्या भोवती पण लालसर डाग झाले होते. तिच्या माहेरच्या लोकांनुसार तिला मारण्याआधी छळ केला होता आणि तिला मारहाण करण्यात आली होती. पोलिसांनी ह्या सगळ्या वस्तू जप्त केल्या आहेत. त्यासोबत तिच्या माहेरच्या लोकांनी तिला दिलेली फॉर्च्युनर गाडी, एक ॲक्टिवा आणि इतर काही वस्तू जप्त केल्या आहेत. पोलिसांनी पंचासमोर सगळा पंचनामा केला आहे. त्यासोबत भारतीय दंड संहितेनुसार जे जे कलम लागू होतात त्या आरोपींवर सगळे कलम लागू केले आहेत. लवकरात लवकर वैष्णवीच्या खुनासंदर्भात आणि तिने आत्महत्या केली की नाही ह्याचं पोलीस स्पष्टीकरण देतील आणि आरोपीला जास्तीत जास्त कडक शिक्षा होतील हे मात्र नक्की आहे. तुम्हाला काय वाटतं ह्या प्रकरणाबद्दल ते नक्की कळवा आणि नवीन नसाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.